आपल्या सगळ्यांमध्येच ना कुठेतरी एक छोटासा लोभ लपलेला असतो. पण विचार करा, जर हाच लोभ हाताबाहेर गेला तर? आज आपण बरोबर हेच बघणार आहोत, लोभी कावळ्याचे संकट या एका जुन्या गोष्टीतून. आता प्रश्न हा आहे की का साध्या बोधकथेत एवढी ताकद येते कुठून की ती हजारो वर्षांनंतरही आपल्याला तितकीच खरी वाटते? खरं तर ही गोष्ट फक्त एका पक्षाची नाहीये. ही गोष्ट आहे लोभाची, माणसाच्या त्या सवयीची जी त्याला स्वतःच्याच नाशाकडे घेऊन जाते. तर आपली गोष्ट सुरू होते बनारसच्या एका गजबजलेल्या भागात. तिथे एक श्रीमंत व्यापारी होता आणि त्याच्या स्वयंपाकघरातच 2 पक्ष्यांची एक अशी मैत्री सुरू होते जिचा आपण विचारही करू शकत नाही. आणि हीच मैत्री या कथेचा केंद्रबिंदू आहे. आता गंमत बघा, या गोष्टीतली 2 मुख्य पात्र आहेत ना, ती एकदम टोकाची वेगळी आहेत. एका बाजूला आहे पारवा, जो म्हणजे स्वतः बोधिसत्व, एकदम शांत, ज्ञानी. आणि दुसऱ्या बाजूला एक कावळा, पूर्णपणे लोभी, कपटी आणि फक्त स्वतःचा फायदा बघणारा. हे पारव्याचं घरटं म्हणजे काही साधंसुद्धा नव्हतं हां. त्या घरातल्या आचार्याने पुण्य मिळेल म्हणून मुद्दामून एक टोपली तिथे टांगली होती. म्हणजे ती एक प्रकारे पवित्र जागाच होती. पण याच जागेवर आता त्या कावळ्याची वाकडी नजर पडणार होती. आणि इथूनच गोष्टीला एक ट्विस्ट येतो. कावळ्याच्या मनात मोह जागा होतो. आणि या मोहातूनच एक अशी कपटी योजना तयार होते जी त्या स्वयंपाकघराची सगळी शांतता नाहीशी करून टाकणार होती. आता कावळ्याच्या लोभाचं मूळ कारण काय होतं तर ते स्वयंपाकघर. रोज तिथे वेगवेगळ्या प्रकारची ताजी मासळी यायची. आणि तो वास, ते दृश्य, हा मोह इतका जबरदस्त होता की कावळ्याला स्वतःवर ताबा ठेवणं जवळजवळ अशक्य झालं होतं. तर झालं असं की कावळ्यानं पारव्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला. पण पारव्यानं त्याला सरळ आणि स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, अरे आपलं खाणं पिणं किती वेगळं आहे, आपली मैत्री कशी काय जमणार? पण तो कावळा कसला हार मानतोय, त्यानं लगेच गयावया करायला सुरुवात केली. एकदम विनम्रतेचा आव आणला आणि म्हणाला, अहो पण तुम्ही मला खूप आवडता, मला तुमचा सेवक म्हणून तरी राहू द्या, तुमच्यासोबत खाऊ द्या. बघा किती हुशार. आणि यानंतर सुरू झालं कावळ्याचं दुटप्पी आयुष्य. दिवसा तो पारव्यासोबत साधं अन्न खातोय असं नाटक करायचा, पण चोरून लपून शेणातले किडे शोधून आपलं पोट भरायचा. आणि संध्याकाळ झाली रे झाली की त्याला स्वयंपाकघरात परत जायची घाई व्हायची. का? कारण त्याची नजर तिथल्या मासळीवर होती. इतकंच काय, त्यानं आचार्याला पटवून स्वतःसाठी एक वेगळी टोपलीसुद्धा टांगायला लावली. आणि मग तो दिवस येतो. स्वयंपाकघरात त्या दिवशी खूप जास्त मासळी आलेली असते आणि कावळा बरोबर संधी साधतो. तो एक नाटक करतो. पारव्याला सांगतो, अरे मला आज काहीतरी अपचन झाल्यासारखं वाटतंय, मी नाही येऊ शकत बाहेर. बस हाच तो क्षण होता जेव्हा त्याचा लोभ त्याच्या विवेकावर पूर्णपणे भारी पडला. आणि आता येतोय गोष्टीचा क्लायमॅक्स, जिथे कावळ्याचा सगळा प्लॅन एका क्षणात फसतो आणि त्याला आपल्या लोभाची खूप मोठी किंमत चुकवावी लागते. त्याला शिक्षा कशी मिळाली ते बघा. सगळं इतक्यात झटपट आणि भयंकरपणे घडलं. जसा तो कावळा त्या मासळीच्या थाळीवर उतरला तसं आचार्याने त्याला रंगेहात पकडलं. आधी त्याची सगळी पिसं उपटून काढली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्या जखमांवर आलं, दालचिनी आणि ताक सोडलं. विचार करा. आणि शेवटी वेदनेने विव्हळणाऱ्या त्या कावळ्याला उचलून परत त्याच टोपलीत फेकून दिलं. आता या सगळ्या प्रकारानंतर संध्याकाळी पारवा परत येतो. आणि तेव्हा शहाणपण आणि पश्चात्ताप यांच्यातला एक संवाद सुरू होतो. आणि हाच संवाद आपल्याला या कथेचा खरा अर्थ सांगतो. पारवा परत येतो आणि बघतो तर काय, त्याच्या मित्राच्या टोपलीत एक विचित्र, पिसे उपटलेला पक्षी बसलाय. त्याला ओळखता येत नाही. तो थोडा उपहासानेच एक श्लोक म्हणतो, अरे हा तुरा असलेला बगडा कोण इथे नको तिथे बसलाय? बायरो, माझा मित्र कावळा जवळच आहे, तो आला तर तुला सोडणार नाही. तेव्हा तो विचित्र पक्षी म्हणजेच आपला कावळा लाजेने मान खाली घालून दुःखाने उत्तर देतो. तो म्हणतो, मी कोणी बगळा नाही, मी तोच लोभी कावळा आहे. मी तुमचं ऐकलं नाही आणि म्हणूनच माझी ही अवस्था झाली आहे, जसं तुम्ही पाहताय. तेव्हा पारवा त्याला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकवतो. तो म्हणतो, मला माहीत आहे तू पुन्हा संकटात सापडणार, कारण लोभ करणं हा तुझा स्वभावच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जे माणसांसाठी बनवलं जातं ते लहान पक्ष्यांच्या खाण्यासाठी नसतं. हा निसर्गाचा नियम आहे जो कावळ्याने मोडला होता. आणि मग अशा फसव्या मित्रासोबत राहणं शक्य नाही हे पारव्याच्या लक्षात येतं. तो तिथून कायमचा उडून जातो. आणि तो कावळा एकटा आपल्या जखमांनी आणि पश्चातापाने तिथेच मरून जातो. तांबा. पण गोष्ट इथे संपत नाही. खरं तर ह्या कथेमागे एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे.
चला आता हे बघूया की ही कथा मुळात का आणि कोणासाठी सांगितली गेली होती. तर ही आहे एक जातक कथा. आता जातक कथा म्हणजे काय, तर गौतम बुद्धांच्या आधीच्या जन्मातल्या गोष्टी. या कथांमधून ते माणसांच्या स्वभावाबद्दल आणि योग्य अयोग्य काय आहे याबद्दल शिकवण द्यायचे. आणि या कथेचा मूळ संदर्भ असा आहे की स्वतः गौतम बुद्धांनी म्हणजे गुरूंनी ही कथा जेतवण आश्रमात त्यांच्या एका लोभी शिष्याला म्हणजे एका भिक्षूला ऐकवली होती. आणि मग येतो गोष्टीचा सगळ्यात मोठा खुलासा. गुरु त्या भिक्षूला सांगतात की त्या काळातला तो लोभी कावळा म्हणजे दुसरा कोणी नाही तर तूच होतास, आणि तो पारवा म्हणजे मी स्वतः होतो. विचार करा, या एका वाक्याने त्या कथेला किती वेगळा आणि सखोल अर्थ दिला असेल. म्हणजे या पूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर लोभ ही काही साधीसुधी चारित्र्यातली चूक नाहीये. ही एक अशी विनाशकारी शक्ती आहे जी माणसाला पुढच्या परिणामांबद्दल आंधळं बनवते आणि शेवटी त्याचाच घात करते. आणि जाता जाता एक प्रश्न, जर हा कावळा आपल्या आतल्या लोभाचं प्रतीक असेल तर मग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती मासळी आहे, असा कोणता मोह आहे ज्याच्यासाठी आपण सगळं काही पणाला लावतो, यावर विचार करायला हवं.